दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचं शिका. नसता मग नेते यायला भेटील, इकडे येणार नाहीत. मला आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोगा गोंधळ घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. विरोधी पक्षाचा असो किंवा तो भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जोवर आपल्याला सहन होत आहे तोवर सन्मान करा. ज्यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही त्या टायमाला बघू आपण काय करायचं. पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा कोणाचा आला तर काही पोरानं त्याला इथून पुढे माघारी बोलू नका. त्याला सन्मानाला सन्मानानं वाटा लावा. बघा आता तुमच्यावर जबाबदारी आहे. ते गोंधळ घालणारे बी कोण आहे तेही बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असेनच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का. मी मागच सांगितलं ते सरकार दंगल घडणार आहे. माझे पोर असं करत नाहीत. ते सरकारचेच असू शकतात तेव्हाच ते असं करतात. म्हणजे त्यांना ते घडूनच आणायचं आहे. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका. थोडे सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुराला पक्का आहे. माघारी जायला लावतोय. काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं माघारी फिरवायला लावली जात आहेत. अशा पण काही घटना समोर येतात. कोण करतोय? कुणाचे वाहनं माघारी लावते? हा, नाही, पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. मग बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होतो. त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. उतरले होते का? कशाला उतरले होते? ए मॉकर जाऊ नये हो. समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे तिकडं. आता एखाद्या लागण काय होईल. अजिबात मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. नाही तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचं, एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी. ते खारं पाणी आहे. त्यामुळे त्यात उतरू नका. महाधिवक्ता कुठले? राज्याचे का? बर, नाही, तोडगा सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीची दोन कायला बडबड करता रे? इकडं काय चाललंय काय नाही, काय भिकार सारखे चाललंय तर तुमच्या अंगात. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक झाली, मला तर माहित नाही, तर
काय निर्णय आहे केंद्र सरकारचा का सुप्रीम तर सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याचं कारण नाही, पण त्याला पर्याय दुसरा पण आहे. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे, त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एकी GR काढा म्हणतो आपण. त्याच्यावरच बैठक झाली ना आज. मराठा आणि कुणबी एकी याच्यावरच GR काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाहीत त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरूच नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती GR काढा, अध्यादेश काढा.